तर मंडळी बघितल्यावरच तुमच्या तोंडाक पाणी सुटलं असा एक तुमका मी नवीन पद्धतीचा लोणचा एक दाखवतोय. ह्यो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मंडळी सध्या श्रावण चालू असावं आणि श्रावणात कसा शाकाहारी जेवणावर काहीतरी चमचमीत जर असला ना तर जेवणाचे 4 घास जादा जातात. तर मंडळी मी हे एक फ्लावर घेतलंय आणि फ्लावर मी आता चांगलो नीट केले. छोटे छोटे आता फ्लावरचे पीस करून घेतलंय आणि ते स्वच्छ धुवून घेतलंय. म्हणजे मिठाचं पाणी केलंय, मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुतलंय आणि गॅसवर ठेवले. आता ह्यो नीट केलेलो जो फ्लावर असा ना तो मी आता गॅसवर मंद गॅसवर ठेवले बघा. आता म्हणजे ह्यो जरासो वाफून घ्यायचो. वाफवते वेळी त्याच्यात जरा मीठ टाकायचं आणि वरसून थोडासा लिंबू पिळायचा. जरा कुरकुरीत राहू येते, एकदम पण वाफ द्यायची नाही. गुहागरचे जे खातू असत ना आपले खातू मसालेवाले त्यांनी हे माका काही मसाले पाठवल्याने क्वालिटी तर एक नंबर असा. आता ह्यो खातूंची नाही मिरची पावडर असा, थोडीशी मिरची पावडर घेतलंय. त्यानंतर ह्यो खातूंचो तयार लोणच्याचो मसालो घेतलाय. ह्या मसाल्यांची क्वालिटी खूप चांगली असा. मगाशी जे गॅसवर मी फ्लावरचे तुरे जे वाफ देऊ ठेवलेले ना तेका आता चांगली वाफ लागलेली असा. ही बघा, जास्त पण वाफ नाही द्यायची हो, एकदम म्हणजे थोड्या प्रमाणात द्यायची, थोडे कुरकुरीत पण होईल. आता लोणचा तयार करूक साहित्य बघा काय काय. खातूंचो मसालो घेतलाय, खातूंची मिरची पावडर, मोहरी घेतलंय, लिंबू, त्याचबरोबर हिंग घेतलंय आणि ह्या मीठ. आता या सगळं साहित्य काढून घेतलंय. आता गॅसवर ना मी एक स्टीलचो टोप ठेवलंय आणि त्या टोपात ना मी तेल जरासा ओतलंय. तेल आता गरम होत इलेलं असा आणि तेलात मी आता जराशी मोहरी घातलंय. मोहरी आता चांगली तडतड होईपर्यंत भाजून घेतले तेलात. वरसून आता थोडं हिंग घालूया. त्यानंतर वरसून थोडी खातूंची मिरची पावडर घालूया. आता ह्या सगळ्यात वरसून थोडासा मीठ घालतोय. एक अखंड लिंबू पिळून घेते या सगळ्यात, कारण लिंबाचो आंबटपणा तेका लागू होयो. आता या सगळ्या मिश्रणावर वाफ दिलेलो जो फ्लावर असा ना तो सगळं टाकतोय आणि ह्यो फ्लावर आता ह्या सगळ्या मसाल्यात ना मी मिक्स करून घेतोय. चांगलो वर खाली मिक्स करून घ्यायचो. मसालो चांगलो तेका लागू होयो. ह्या लोणचाना तुमका आज चांगला लागूचा नाही, तयार केल्यावर लागूचा नाही. जरा उद्या चांगला मुरला ना तेलात काय उद्या त्याची चव चांगली येतली. ह्या लोणचा तुम्ही जर असाच ठेवलास ना तर 2-3 दिवस टिकता आणि जर फ्रीजमध्ये जर ठेवलास तर 5-6 दिवस टिकता. आता ह्या सगळ्यावर ना ह्यो खातूंचो उरलेलो जो मसालो असा ना तो मसालो सगळं घालतोय. खातूंचे मसाले ना आमका नेहमी मिळत असतात आणि चवीक तर अप्रतिमच असत. आता ह्या लोणचा तयार झाला असा तर आम्ही आता एका छोट्या स्टीलच्या भांड्यात काढून घेतोय. तर मंडळी लोणचा कसा वाटला माका कमेंट्स करून सांगा सगळ्यांनी. तर मंडळी आतापर्यंत तुम्ही आंब्याचा लोणचा खाला असतात, लिंबाचा खाला असतात, तऱ्हेतऱ्हेची लोणची करून खाला असतात, पण आज तुमका मी वेगळा एक लोणचा दाखवलंय, ता म्हणजे फ्लावरचा लोणचा. आणि माका माहिती असा फ्लावरचा लोणचा बघून तुमच्या तोंडाक नक्की पाणी सुटलेला असा. मी ज्या पद्धतीत लोणचा केले ना त्या पद्धतीत तुम्ही घराकडे फ्लावर आणा, त्याचा लोणचा अशा पद्धतीने बनवा, खावा. आवडतला तुमका आवडला तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. अरे वा, मस्तच, अप्रतिम झाला हो. ह्या लोणचा म्हणजे अप्रतिम.